नमस्कार मित्रांनो जवळपास 1318 नवीन आपल्या सरकार सेवा केंद्र नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या केंद्रासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील 14 फेब्रुवारी 2026 सकाळी 11 वाजल्यापासून ते 23 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत सेतू समिती नांदेड.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहेत। या संकेतस्थळाची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। या एकूण जागेमध्ये दिव्यांग व्यक्तीसाठी 5% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामध्ये नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याची जाहिरात नांदेड.gov.in या वेबसाईटवर सविस्तररित्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या वेबसाईटवर जाहिरातीबरोबर नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे कोणकोणती याची सविस्तर माहिती इथे देण्यात आलेली आहे। सेवा केंद्र सुरू करण्यासाठीचे निकष काय आहे हे इथे स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे सेवा केंद्रासाठी अर्ज केल्यानंतर अर्ज तपासणी कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे याची देखील इथं माहिती देण्यात आलेली आहे। आणि यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण म्हणजे सेवा केंद्र सुरू करण्यासाठीच्या अटी शर्ती काय आहेत याची माहिती देखील इथे सविस्तर देण्यात आलेली आहे। मित्रांनो, या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली सर्व प्रकारची माहिती सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यासाठी अर्जकर्त्यांनी प्रथम व्यवस्थितरित्या समजून घेणे आवश्यक आहे। त्यानंतरच नवीन केंद्रासाठी अर्जकर्त्यांनी अर्ज करावा। नांदेड जिल्ह्यातील ज्या 1318 गावामध्ये नवीन सेवा केंद्र सुरू करण्याबाबत उपलब्ध आहे अशा गावांची तसेच तेथील उपलब्ध केंद्रांची संख्या या जाहिरातीमध्ये 51 पानाच्या PDF मध्ये देण्यात आलेली आहे। या PDFची लिंक त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज करण्याच्या संकेतस्थळाची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आपल्या गावासाठी उपलब्ध असलेल्या नवीन सेवा केंद्रासाठी नागरिक अर्ज करू शकतात। मित्रांनो, लक्षात ठेवा, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे। तर अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण ही माहिती होती। तुर्तास धन्यवाद।